एक महत्वाची बातमी समोर येते। टीईटी पेपर फुटी प्रकरणात 14 आरोपींना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सर्व 15 आरोपींची एकत्र चौकशी होणार असल्याची देखील महत्वाची माहिती समोर येते। तपासाचं काम सत्य शोधणे आहे, त्यामुळे सत्य शोधणे कामी आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही या प्रकरणामध्ये सहकार्य करायला तयार आहोत। सत्य यावं या प्रकरणामध्ये, टीईटीच्या प्रकरणामध्ये, त्यामुळे आम्ही पोलीस कोठडीला आम्ही सहमती दर्शवली आणि माननीय कोर्टाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। जे न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलिसांनी आज जवळजवळ 14 आरोपींना ह्या टीईटीच्या प्रकरणामध्ये भिवंडी न्यायालयामध्ये SM घोडके मॅडमच्या कोर्टामध्ये हजर केलं होतं। याच्यामध्ये याच्यापूर्वीचे जे 12 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यांचा ताबा मागण्यात आला होता आणि त्यांचा ताबा घेऊन या आधीचे 2 आरोपी जे पोलीस कस्टडीमध्ये होते आजपर्यंत, ते 12 आणि हे 2 असे 14 आरोप्यांचा जवळजवळ पोलिसांनी 3 तारखेपर्यंत यांना फ्रेश रिमांड दिलेला आहे आणि त्यांची रुजावत घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यांच्याकडनं अजून काही माहिती मिळते का, त्यांच्याकडनं अजून काही त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन मध्ये पेपर कोणाला दिले, कोणाशी काय यांचं कनेक्शन होतं का, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने सगळ्यांना 14च्या 14 आरोप्यांना 3 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। परभणी जिंतूर महामार्गावर बसचा भीषण अपघात झालाय। 20 ते 25 जण जखमी झाले असून ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।